श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 39वा सर्ग वाचूया. वानर शिरोमणी महात्मा हनुमानाचे वचन ऐकून क्रोधाने फणफणणाऱ्या रावणाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली, या वानर राजाचा वध करून टाका. दुरात्मा रावणाने जेव्हा त्याच्या वधाची आज्ञा दिली तेव्हा बिभीषणही तेथेच होता. त्याने त्या आज्ञेला अनुमोदन दिले नाही, कारण हनुमानाने आपण सुग्रीव तसेच श्रीरामांचा दूत आहोत हे आधीच सांगितले होते. एकीकडे राक्षसराज रावण क्रोधाविष्ट झाला होता, तर दुसरीकडे त्या दूताच्या वधाचे कार्य समोर घडताना दिसत होते. हे सर्व जाणून यथोचित कार्याचा संपादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिभीषणाने त्या वेळेला उचित अशा कर्तव्याचा निश्चय केला. एकदा याप्रमाणे निश्चय झाल्यावर वार्ताकुशल बिभीषण बोलू लागला. शत्रुविजयी रावण त्याचा पूजनीय ज्येष्ठ भ्राता होता. रावणाला उद्देशून तो हितकर वचने शांतपणे बोलू लागला. तो म्हणाला, राक्षसराज, क्षमा असावी, परंतु क्रोधाचा त्याग करून तुम्ही प्रसन्न व्हा आणि माझं हे म्हणणं ऐका. उच्च नीचाचे भान बाळगणारे श्रेष्ठ राजे लोक दूताचा वध करत नाहीत. वीर महाराज, या वानराला मारणं धर्माविरुद्ध आणि लोकाचाराच्या दृष्टीने निंदित असे कार्य आहे. तुमच्यासारख्या वीराला तर ते कदापि उचित नाही. तुम्ही धर्मज्ञ, उपकार मानणारे आणि राजधर्माचे विशेषज्ञ आहात. भल्या बुऱ्याचं तारतम्य बाळगणारे आणि परमार्थाचे ज्ञाते आहात. जर तुमच्यासारखे विद्वानही रोषवश होऊ लागले तर सर्व शास्त्रांचं पांडित्य प्राप्त करून घेणं व्यर्थ श्रम ठरतील. म्हणून आपण प्रसन्न व्हावं. राक्षसराज, तुम्ही शत्रूचा संहार करणारे आहात, दुर्जय आहात. तुम्ही उचित काय आणि अनुचित काय याचा विचार करून दूताला योग्य असलेल्या एखाद्या दंडाची आज्ञा द्यावी. बिभीषणाचे म्हणणे ऐकून राक्षसांचा स्वामी रावण क्रुद्ध झाला आणि उत्तरादाखल त्याला म्हणाला, शत्रुसूदना, पाप्यांचा वध करण्यात कुठलंच पाप नाही. या वानरानं वाटिकेचा विध्वंस केला आहे. यानं राक्षसांचा वध करण्याचं पापकर्म केलं आहे, म्हणून मी त्याचा अवश्य वध करीन. रावणाचे हे वचन अनेक दोषांनी युक्त आणि पापमूलक होते. ते श्रेष्ठ पुरुषांना साजेसे नव्हते. ते ऐकून बुद्धिमानतात वरिष्ठ असलेल्या बिभीषणाने उत्तम कर्तव्याचा निश्चय करण्याविषयी योग्य असे प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, लंकेश्वरा, प्रसन्न व्हा. राक्षसराज, माझं हे धर्म आणि अर्थतत्वांनी युक्त असलेलं वचन ध्यानपूर्वक ऐका. राजन, सत्पुरुषांचं म्हणणं आहे की दूतांचा काहीही कारण असलं तरी कधीही वध करू नये. दूत वधास योग्य असत नाहीत. हा खूप मोठा शत्रू आहे, यात संदेह नाही, कारण यानं ज्याची तुलनाच नाही असा अपराध केलेला आहे. तथापि सत्पुरुष दूताचा वध करणं उचित नाही असं सांगतात. दूतासाठी अन्य प्रकारचे खूपसे दंड दृष्टीस पडतात. एखादं अंग भंग करणं किंवा विकृत करणं, चाबकानं मार देणं, मुंडन करणं, तसंच शरीरावर डाग देणं हेच दंड दूतासाठी उचित असं सांगितलं गेलं आहे. त्याच्यासाठी वधदंड दिलेला मी कधीही ऐकला नाही. तुमची बुद्धी धर्मार्थाच्या शिक्षणानं परिपक्व झालेली आहे. तुम्ही उच्च नीच विचार करून कर्तव्य निश्चय करणारे आहात. तुमच्यासारखा नीतिज्ञ पुरुष कोपाविष्ट कसा होतो बरं? कारण शक्तिवान पुरुष क्रोध करीत नाही. असंच म्हणतात. वीरा, धर्माची व्याख्या करण्यात, लोकाचाराचं पालन करण्यात किंवा शास्त्रीय सिद्धांताची समज असण्यात तुमच्यासारखा इतर कुणी नाही.
तुम्ही सर्व देवात आणि असुरात श्रेष्ठ आहात. पराक्रम आणि उत्साहानं संपन्न असलेले जे मनस्वी देव आणि असुर आहेत त्यांनाही तुमच्यावर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे. तुम्ही अप्रमेय शक्तिवान आहात. तुम्ही अनेक युद्धात वारंवार देवांना आणि नरेशांना पराभूत केलं आहे. देवांशी आणि असुरांशीही शत्रुत्व करूनही अपराजित झालेल्या तुमच्या शौर्याचा आणि वीर्याचा शत्रुपक्षी पूर्व कधी मनातही पराभव करू शकलेले नाहीत. ज्यांनी शिर उचलण्याचं धाडस केलं ते तात्काळ प्राणांना मुकले. मला हा वानर मारण्यात कुठलाही लाभ दिसत नाही. ज्यांनी त्याला पाठवलं आहे त्यांनाच मृत्यूदंड देणं आवश्यक आहे. हा भला असो वा वाईट, शत्रूंनी याला पाठवला आहे म्हणूनच हा त्यांच्याच स्वार्थाची बडबड करतो. दूत सदैव पराधीन असतो म्हणूनच तो वधाला योग्य असत नाही. राजन, हा मारला गेल्यावर मला दुसरा कुणीही असा आकाशाचारी प्राणी दिसत नाही की जो शत्रूकडून महासागराच्या या बाजूला पुन्हा येऊ शकेल. अशा अवस्थेत शत्रूच्या गतीचा आपल्याला माग काढणं कठीण होईल. तेव्हा शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या राजा, तुम्ही या दूताच्या वधाच्या दृष्टीनं कुठलेही प्रयत्न करू नये. तुमची योग्यता अशी आहे की तुम्ही इंद्रासह संपूर्ण देवांवर चढाई करू शकाल. युद्धप्रेमी महाराज, हा नष्ट झाला तर मला दुसरा कुठलाही प्राणी असा दिसत नाही की जो तुम्हाला विरोध करणाऱ्या त्या 2 स्वतंत्र प्रवृत्तींच्या राजकुमारांना युद्धासाठी तयार करील. राक्षसांची हृदय आनंदित करणाऱ्या वीरा, तुम्ही देवांना आणि दैत्यांनाही दुर्जय आहात. पराक्रम आणि उत्साह यांनी या राक्षसांची हृदय भरलेली आहेत. त्यांच्या मनी युद्ध करण्याची खुमखुमी जागी झालेली आहे. तुम्हीच ती नष्ट करणं तुमच्या दृष्टीनं कदापि उचित नाही. माझा तर सल्ला आहे की थोडीशी सेना दिमतीला घेऊन आपल्या काही योद्ध्यांनी इथून प्रस्थान करावं. ते योद्धे हितेशी, शूरवीर, सावधान, गुणवंत, महान कुलात उत्पन्न झालेले असावेत. ते मनस्वी शस्त्रधरांमध्ये श्रेष्ठ, आपल्या रोषासाठी आणि जोशासाठी प्रशंसा केले गेलेले असावेत. ते चांगले वेतन देऊन उत्तम प्रकारे पालनपोषण केले गेलेले असावेत. त्यांनी त्या विरह दुःखानं विकलचित्त झालेल्या राजकुमारांना कैद करून इतर सर्व शत्रूवर तुमचा प्रभाव पाडावा. तुमच्या आज्ञेनं सर्वत्र दबदबा निर्माण करावा. निशाचर स्वामी रावणाने आपल्या छोट्या भावाचे बिभीषणाचे हे उत्तम आणि प्रिय वचन ऐकले. मग त्या देवलोकाच्या शत्रूने महाबली राक्षस राजाने आपल्या बुद्धीने सत्वर काही काळ विचार केला आणि विचारांती त्याचा स्वीकार केला. छोट्या बंधूचे महात्मा बिभीषणाचे म्हणणे देश आणि काल या दृष्टीने उपयुक्त आणि हितकर होते. ते ऐकून दशाननाने पुढील प्रमाणे उत्तर दिले. तो म्हणाला, बिभीषणा, तुझं म्हणणं योग्य आहे. वास्तविक दूताच्या वधाची अत्यंत निंदा केली गेलेली आहे. असो, ठीक आहे. आता याला वधा व्यतिरिक्त इतर कुठलाही दंड देणं आवश्यक आहे. वानरांना आपली शेपटी अत्यंत प्रिय असते. तीच त्याचं भूषण असते. तेव्हा लवकरात लवकर याची शेपटी पेटवून द्या. जळकी शेपटी घेऊनच हा इथून गेला पाहिजे. इथले याचे मित्र, कुटुंबी, बंधू बांधव आणि हितैषी, सुहृद या सर्वांना हा अंगभंगानं पीडित झाला आहे, दीनवाणा झाला आहे हे पाहू दे. मग राक्षसराज रावणाने आवश्यक ती आज्ञा दिली. तो म्हणाला, राक्षसगणांनो, याच्या शेपटीला आग लावून याला रस्त्यावरून, चौकामधून सर्व नगरात फिरवा. स्वामीचा हा आदेश ऐकून क्रोधामुळे कठोर वर्तणूक करणारे राक्षस हनुमानाच्या शेपटीला जीर्ण सुती कपडे गुंडाळू लागले. तेव्हा त्याच्या शेपटीला वस्त्र गुंडाळले जाऊ लागले. तेव्हा वनात शुष्क लाकडे मिळताच पेट घेणाऱ्या अग्निप्रमाणे त्या महाकपीचे
शरीर वर्धिष्णू होत होत खूप मोठे झाले. राक्षसांनी वस्त्रे गुंडाळल्यानंतर त्याच्या शेपटीवर तेल शिंपडले आणि आग लावून दिली. त्यावेळी हनुमानाचे हृदय रोषाने भरले. त्याचे मुख प्रातःकाळच्या सूर्याच्या अरुण प्रभेने उदित झाले आणि तो आपल्या जळणाऱ्या शेपटीनेच राक्षसांना मारपीट करू लागला. तेव्हा क्रूर राक्षसांनी मिळून पुन्हा त्या वानर शिरोमणीला कसून बांधले. ते पाहून स्त्रिया, बालके आणि वृद्ध यांच्यासह सर्व निशाचर मोठे आनंदित झाले. इथे 39वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 40वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.